अरे काय नाद करतो या सत्या? हा, मनात आणला आणि गेला त्या दादा होळकरच्या घरी का? तर म्हणे त्याच्या बायकोची चौकशी करायची. अरे जी बाई कोर्टात आपली साक्ष पलटती ती बाई समजा सांगणार भाई तुला लगेच? हे बघ, मी तुला आधी पण सांगितलेलं आहे की दादा होळकर लय डेंजर माणूस आहे, कळलं का? तो परत असं काही करू नका येडेपणा. हा, मग काय करणार हो तुम्ही? हा, जी बाई आपल्या घरातून बाहेर पडत नाही तिला कुठे भेटणार हो तुम्ही? का तिला फोन करून सांगायला होतं वहिनी रंकाळ्यावर भेटायला या, तिकडे भेटूया, बोलूया? अरे तसं नाही लिया का, पण म्हणून घरी जाशील का? हॅलो, ओळखा कोण? हा बोला दादा. बरोबर, मी दादा होळकर. बरोबर ओळखला तुम्ही आवाज. तर भाऊ, हा आमच्या ऑफिसचा लँडलाईन नंबर. हा सेव्ह करून घ्या. नाही, आम्ही असो नसो तांबडे बाबा असतात, म्हणजे त्यांचं लक्ष असतं सगळीकडे. ठीक आहे, मी सेव्ह करतो हा नंबर. आता कसं? आणि सत्यजित भाऊ, आमच्या घराच्या पायऱ्या फार काटेरी आहेत. सारखं सारखं येणं जाणं करू नका. काटे टोचतील, रक्त निघेल. हं? आणि हा, आमच्या घरी काय कामाचं काय तुम्ही बोलायला आला होता, त्याचं काय? नाही, ऍक्च्युली एक कंपनी आहे, त्यांना 200 एकर जमीन विकत घ्यायची आहे, तर त्याच्याच डीलिंग संदर्भात बोलायचं होतं जरा तुमच्याशी. बोलणी करा, जमिनी घ्या, तुम्हाला काय करायचे ते करा, पण आमचा टक्का आम्हाला वेळेवर पोहोचला पाहिजे. तुमचे सगळे व्यवहार आमच्या कंपनीच्या नावाने व्हायला पाहिजे. नियम, अटी समाप्त, सिग्नेचर डन. बरं ठीक आहे, मी त्यांच्या एजंटशी बोलतो आणि मग तुम्हाला कळवतो काय ते. ठेवतो फोन. नाही 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 अजून एक गंमत आहे. तुम्ही फोनवरचे आवाज पटापट ओळखता ना? हा, ओळखा कुणाचा आवाज आहे. युअर टाइम स्टार्ट नाव. ऐका. ऐकला हा आवाज कुणाचा? ओळखा. चला, तुम्हाला 3 चान्स. हा आवाज बाईचा आहे, हा आवाज स्त्रीचा आहे, हा आवाज मुलीचा आहे. ओळखा. हे बघा दादा, मी हो, हा आवाज बाईचा आहे, हा आवाज माझ्या बायकोचा आहे. कमाल आहे सत्यजित भाऊ मुधोळकर तुमची. तुम्हाला ऐकांचे आवाज ओळखू येत आहेत. आता मी तुम्हाला फक्त ध्वनी ऐकवलं. एकदा ऑफिसला या, तुम्हाला ध्वनी चित्रगीत ऐकवतो विथ साऊंड. तेव्हा आता आमच्या घराची पायरी चढायची की नाही ठरवा. पण ऑफिसला या. तेव्हा गुड बाय आत्तासाठी आणि वेलकम ऑफिससाठी. फोन ठेवतो आत्तासाठी. ओळखतं? काय झालं? गौरांग, नेत्रा, लास्ट वन लास्ट. अरे बाळा, तुला आज पाहिजे तेवढी केळी खा तू. तुला काय वाटेल ते खा. का? अरे मी आज खूप खुश आहे. हे बघितलंस का काय ते? आणि हा काय जुना डबा घेऊन आलीस? काय वेडा बिडायस का रे? डबा दिसतोय तुला? हे त्याच्यातले दागिने नाही दिसत आहेत का?
अरे गौरांग, हे मुधोळकरांचे खानदानी दागिने आहेत. आणि हा डबा आईंनी स्वतः माझ्याकडे दिलाय आज. आणि त्याचबरोबर घटस्थापनेची पूजा करण्याचा मान सुद्धा मिळालाय आपल्याला. काय पूजा म्हणजे उपास? अगे काय डोकं फिरलं की काय तुझं? हे उपासाचा टाळू रे आपण काहीतरी ऍसिडिटी वगैरे कारण सांगून. अरे पण हे काय आहे, कळतंय का तुला काही? वा वा वा, नेत्रा गौरांग मुधोळकर. नाही, माझ्या बरोबर राहून थोडीशी का होईना पण अक्कल तर नक्की आली तुला. तांदूळ निवडायला घेतले पाहिजेत. अगं आहे अगं कशा पाई ह्या वेळेस स्वतःचा स्वयंपाक स्वतः करतीयास? अगं मरेस तोवर माझा शिदा मीच बनवणार बघ. स्वतःच काम करायला कसला आलाय ग त्यारास? अगं पण आहे आई आई, अरे काय झालं र? असं आग लागला म्हणजे पळायला काय लागलाय? आई नेत्रा पडली, तिला उठता येत नाहीये. काय? अरे देवा, चल चल मला दाखव चल. होय काय झालं काय? अगं काय झालं नेत्रा, कुठे लागलंय? गौरांग काय? अगं मला काय माहिती, मी शांतपणे केळी खात बसलो होतो. आणि सालपटा खाली जमिनीवर टाकत होतास ना? हे शिकवलं बाय. बिचारी नेत्रा पडली ना या सालावरून. अगं नुसती बोलत काय बसलाय? चारू जा, डागड्याला फोन लाव आणि येताना पंचा घेऊन ये. हात बीट मोडला असेल तिचा, जा मुरगळला असेल. हे घुम्या बघत काय राहिला, बाजूला हो. लवकर ये ग चारू. आज कुठे कुठे दुखतंय नेत्रा? नाही दुखतंय का जरा? दे इकडं. घे त्या बाजूने घे ग. बस. हा, हळू हळू, काय नाही काय नाही, बरं होते बघ. हा, चल हळू, तिला हळू. हॉलमध्ये घेऊन चल. ये नेत्रा, बाळा ये. सांभाळून घेऊन जा. अगं अगं काय चाललंय? सांभाळून तरी सांभाळून, दुखत असेल तिला. चारुवंश, अगं चल की. शालिनी, आता काय करायचं ग? धाकल्या सोन्याचा तर उजवाच हात मोडला. डाव्या हाताने तर पूजा करता यायची नाही आणि तू तर नवस बोलून बसली. आता काय करणार? हा, माझ्याकडे एक उपाय आहे, पण मी कशा पाय बोलू? समधी जबाबदारी तर तुला देऊन बसली, तूच काय तो निर्णय घे. घे. घेतेस नव निर्णय? घ्या. शालिनी, तुझ्या माझ्या इच्छेवर काय नसतंय बघ. इच्छेवर असतंय त्या आधी मायेच्या. तिला हिच्या हातनं सेवा करून घ्यायची होती बस. नमस्कार दादासाहेब.
नमस्कार. नमस्कार. जय जय तांबडे बाबा. जय तांबडे बाबा. दादासाहेब तुम्ही बोलवलं. बोलून काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? चाललंय काय हे? म्हणजे मी नाही समजलो. किती दिवस जनसेवा करायची आम्ही? हं? हा? दादासाहेब किती दिवस जनसेवा करायची आम्ही? किती दिवस तुला फुकटचं पोसायचंय? कधी करणार? हं? कधी कर अरे, करतो करतो दादासाहेब. कधी कधी करतो. रिझल्ट पाहिजे मला. रिझल्ट आज रिझल्ट. दादासाहेब हा प्रयत्न चालू आहेत ना माझे. असं काय करता तुम्ही? तुम्ही गरीब पामार तांबडे बाबांचं भक्त आहे मी. अहो त्यांना शरण आलोय. तुला मारून टाकीन मी. हं? खोटं बोललास त्यांचं नाव कसं मारून टाकीन मी. ऐका दादासाहेब प्लीज रागावू नका ना माझ्यावर. ऐक, त्या सत्यजित मुधोळकरच्या संसाराचा विस्फोट झाला पाहिजे. विस्फोट. रिझल्ट रिझल्ट. हो. नयन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा तुम्हारे. तुम्ही जेवण करून आलात की जेवायला वाढू? नाही जेवायचं. तू वाढायला गे मी आलो तोपर्यंत. अहो मी काय म्हणते, तुम्हाला आठवण करून द्यायची होती. उद्यापासून नवरात्र सुरू होते. मग मी काय तुझ्या बरोबर गरबा खेळायला यायचं उद्यापासून? नाही नाही तसं नव्हतं मला म्हणायचं. मी मला माहितीये मंजिरी की आपल्या घरात घट बसतात. अजून काय? हो म्हणजे तेच. यावर्षी आपल्या घरातल्या घटाची पूजा मी करणार आहे. ठरलंय तसं नक्की? हो म्हणजे आईंची काही हरकत नाही. मग तुझा उपवास असेल आता 9 दिवस. हो म्हणजे काय? हो तेच म्हणजे उपास आहे माझा. सकाळ संध्याकाळ दूध घेणार फक्त आणि बाकी वेळ निराहार. ठीक आहे मला जेवायला वाढ. आता मला भूक लागली. हो हा बोल प्रिया. हाय. आलास घरी? आत्ता चालू. मग ये ना माझ्या रूम मध्ये. केव्हापासून तुझी वाट बघते. नाही आत्ता नको. आता नको. काय होत आहे? ऍक्च्युली मला जरा बरं वाटत नाही. नाही काही विशेष नाही. माझं डोकं दुखतंय थोडस. हो मग मी तुला बाम लावून देतो आणि माझ्याकडे गोळी पण आहे ती पण घेऊन येतो. आलेच आता.
नाही नको प्रिया, नको येऊस तू प्लीज. काय झालं हे बघ आपण उद्या बोलूयात. सत्यजित, मी तुझ्या बरोबर असले ना की तुला बरं वाटेल. आणि एक काम करते, येताना दुधात हळद घालून घेऊन येते. ते घेतल्यावर ना तुला शांत झोपही लागेल. प्रिया सांगितलं ना, तू नको येऊस, माझं मी मॅनेज करेन. अहो येत आहे ना, जेवायला वाढलंय. हो, स्वतःच्या प्रिय बायकोसाठी आज मला टाळतोय. ठीक आहे. आणि आता जेवणासाठी भूक आहे म्हटल्यावर तुला हळदीचं दूध कसं चालेल? इट्स ओके. हे बघ तू ठेव फोन, आपण उद्या बोलूया. या. बाय. कामाचा फोन होता. हो, जेवायला वाढलंय, जेवण गार होईल म्हणून आले होते. येत आहे ना? हो आलो. बर. प्रिया, काय ग? आत्या प्लीज प्लीज आता काहीही बोलू नकोस, मला एकटीला राहू दे. जा इकडनं. हे बघ, असं बोलू नकस. ये बैस. अन असं बी आयुष्य एकट्यानं चाललंय की? सांग तरी काय झालं या? हे बघ, काहीतरी बोल म्हणजे मन मोकळं होईल आणि तुलाच हलकं वाटेल. अन मला नाही सांगणार काय झालं ते? नियती नियती नेहमी माझ्या आडवी येते. खेळ करून टाकलाय का माझा? ते सुख ना असं समोर दिसत, पण ते हातातच येत नाही. आणि ते पकडायला गेलं की नियती नेहमी ते माझ्यापासून लांब घेऊन जाते. असं नाहीये ग पोरी. बरोबर आहे. आता मी असं नाहीच होऊ देणार. म्हणजे आता सांगशील का नाही नेमकं काय झालं ते? तो 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 तिच्यासाठी, त्या मंजिरीसाठी मला टाळतो. मलाच का, माझ्याच बरोबर का असं होतं? असं आहे वय. आता ती त्याच्या लग्नाची बायको आहे. पण मग मी कोणीच नाहीये का? याचा अर्थ असा होतो का? आता तूच मला सांग, तुला तो हक्क आहे का की तो तुला भेटला नाही तर तू त्याच्या रूम मध्ये जाशील भेटाया? नाही ना? हक्क नाहीये, मला तो हक्क आहे. आणि जर मला तो हक्क मिळाला नाही ना, तर तो मी हिसकावून घेईन आत्या. बोलायला हे समजा सोपं आहे. चल जाऊया झोपायला. नाही, मी हे करून दाखवेन आत्या. मी आत्ताच्या आत्ता सत्यजितच्या रूम मध्ये चालली. काय कोळ्यावणी करायलीस? मला त्याला भेटायचंय आत्ताच्या आत्ता. हे बघ प्रिया, जरा शांततेने घे. आणि असं ह्या वेळेला तू त्याच्या रूम मध्ये गेलेली त्याला आवडायचं नाही. आणि हट्टानं काय बी करशील ना तर त्याचा विपरीतच परिणाम होईल. अगं तुझ्यावर तो चिडल. मला त्याची पर्वा नाहीये. मी जाते. प्रिया, प्रिया, काय ग? एवढी रात झाली अजून जागीच आहेस? झोप नाही आली? नाही का येईना? नाहीतरी मला प्रश्नच पडला होता बघ. आता काय करावं, कुणाशी बोलावं काय सुचत नव्हतं. अगं माझा बी डोळ्याला डोळाच लागत नाहीये. आपण गप्पा मारूया का? पण आजी, तुम्ही अशा या वेळेला इकडे? याच काय आहे, अगं काय विपरीत घडायचं असेल ना की मला झोपच येत नाही बघ. आता तुला झोप येत नाही म्हणून काय तू मंजिरीशी गप्पा मारायला निघाली होती?
का लेकराशी? नाही नाही, मला मंजिरीला काहीतरी सांगायचं होतं म्हणून. जाऊ दे ग, आता येळ निघून गेली. म्हणजे आता ही येळ नाही. काय तुला गप्पा मारायच्या असतील ना, त्या सकाळी मातीच्या बरोबर. हो, मी जाते, मला झोप येते. अगं थांब ग, एवढ्या वेळ जागी आहेस, या म्हातारीसाठी 2 घटका काढ की. काय ग पोरी, तू शालिनीच्या मैत्रिणीची पोरगी, म्हणजे माझ्या नातीसारखीच आहेस की. उद्या तू लगीन करून सासरला जाशील तेव्हा तुझं माहेर हेच असेल ना? मग सासरच्या माणसांना माहेरला नावं ठेवायला जागा ठेवू नकोस म्हणजे झालं. मग काय, कधी करतीस लगीन? नाही, तसं काही ठरवलं नाही अजून. नाही? अगं असं करू का, मी बघू का तुझ्यासाठी एखादा पोरगा, एखादा राजकुमार? मी जाते. अगं लाजतेस वय? अगं पोरी, आपल्याला पाहिजे ते आयुष्यात मिळालं नाही त्याच्या माग लागू नये ग. म्हणजे काय होते, आपल्याला पाहिजे ते बी मिळत नाही आणि आपल्या नशिबात आहे ते बी मिळत नाही. आजी, मला माफ करा, पण मला या विषयावर नाही बोलायचं. मन जहरी जहरी याच न्यार तंतर, हर इंचू साप बरा त्याले उतार मंतर. स्वामी